देवी आई, तू सगळे छान केलेस. माझ्या आईला लवकरात लवकर इकडे पाठव. मला तिला खूप साऱ्या आनंदाच्या गोष्टी सांगायच्यात. अगदी अधीर झाले मी आईला भेटायला. आज घंटा का नाही वाजली? आपण निघूया. नेहमीप्रमाणे आपण निघाल्यावर वाजेल घंटा. घंटा का नाही वाजली? देवी आई, माझे काही चुकले का? मी लग्नाला होकार दिलाय, परंतु माझ्याकडून मोठी अपेक्षा ठेवू नका. मुलांकडे बघून मी हा निर्णय घेतलाय. त्यांना आईची माया मिळाली म्हणजे मी भरून पावलो. मी राधाला विसरणे आता शक्य होणार नाही. ती या जगात नाहीये हे सत्य मी अद्याप पचवू शकलो नाहीये. मुलांना राधाबद्दल कळवलं नाही. त्यांच्यासाठी तर आभाळच फाटणार आहे. तिचे साधे शेवटचे दर्शनही झाले नाहीत त्याला. आपली आई गेली हे मनाला उमजण्याआधीच मी हे लग्न करून त्यांच्या समोर नव्या आईला उभी करणार आहे. फार जड जाणार आहे मला. फार जड जाणार मला. आज देवळात घंटा का नाही वाजली? आई बरी असेल ना? नाना आईला जवळ घेतील, तिच्यावर माया करतील, एवढंच हवंय आईला. आणखीन काही नको. तसे प्रत्यक्षात झाले तर किती बरे होईल. ऐकलत का? शेवटी मला शस्त्रे खाली ठेवायला लावलीच यशोदेने. अहो बोलते तितकी लागवी की कोणीही विरघळेल. नाही आगाऊ आहे मुलगी पण हुशार आहे. आपला मुद्दा अगदी पटवून देते तो. आणि सांगू का, मनातले बोलायला कचरत नाही हो अजिबात. हो खरंय. जे होईल त्याला सामोरे जाण्याची तयारी असते तिची. काय हो? बोला. नाही म्हणजे मुलं इथे राहतायत म्हणून तक्रार नाही करत आहे, परंतु यशोदेच्या आई वडिलांना यायला फारच वेळ लागतोय. हो हो त्यांना उशीर झालाय खरा. जाताना राधा वहिनींची तब्येत तितकीशी बरी नव्हती. मला तर बाई फार काळजी वाटते. सारे असेल ना ठीक? बघा 2-3 दिवसात नाही आले ना तर मी माणूस पाठवतो त्यांच्याकडे. तुम्ही काळजी करू नका. पण एक सांगू का तुम्हाला, नाही यशोदेने मला परत जरी आणले असले आणि वेगळं होण्यापासून परावृत्त जरी केले असले ना
तरी मला नानू आणि सुशीलेचे लग्न अजिबात मान्य नाही. हो असे काय करता? सुशीलेचा संसार झालाच कुठे? आजारी असायची म्हणून नवऱ्याने माहेरी आणून सोडली तीस आणि मग स्वतः दुसरे लग्न केले. पोर सालस आहे हो, कष्टाळू सुद्धा आहे. उलट आपला नानू आभरा आहे. आपला नाही, काकाचा मुलगा आहे तो आता. पुन्हा तेच, त्यांचा मुलगा तो फक्त कागदोपत्री आहे. आणि काका काकू आपले नाहीत का? पाया पडते हो, नका काळजी करू. काळजी नाही, पण चुकीचे पायंडे पडतात आपल्या संस्कृतीत. मला नाही वाटत तसे. उलट सुशीलेला वाऱ्यावर सोडणे हा असंस्कृतपणा ठरला असता. उभी ना. गप्पा बसा. सगळेच मुसळकेरात गेले. चांगल्या वाटण्या झाल्या होत्या आपसुक. अहो आपले वजन वाढले असते मामांजी आणि सासूबाईंकडे. जर नारायण भाऊजी आणि त्या सुलोचनेची ब्याद आपोआप बाजूला गेली असती तर. पण त्या मूर्ख बयोने तुमच्या भावाला समजावून घरी आणले. त्या आगाऊ बयोने साऱ्या योजनेवर पाणी फिरवले. अगो सारे घर एक झाले याचा आनंद वाटायला हवा तुला. तर घर तुटले असते तर बरे झाले असते असं म्हणतेस तू. अगदी कसे भोळे तुम्ही. माझं हे जे काही सुरू आहे ना ते तुम्हाला या घरात मान मिळावा म्हणून. गोदे हे काय आहे? कुठे काय? काही नाही. कसली फळ आहे ती? अहो काही नाही. कुठे काय? काही नाही. मग इथं काय करत होती? बयोताई एखादी गोष्ट सांग ना. पुरणपोळीतली. पुरणपोळी. अगं आज पुराणातली नाही. आज मी तुला मोठ्या आजीने सांगितलेली साध्वीची गोष्ट सांगते. सांग सांग. तर फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आपल्या गावासारखेच एक गाव होते. त्या गावात विविध स्वभावांची विविध माणसे राहत होती. पण त्यांच्यात एकोपा नव्हता. सारीच माणसे सतत एकमेकांची गुणीधुणी करत असत, तंटे करीत असत. एके दिवशी काही लोकांनी एका साध्वीला एका झाडाखाली ध्यानमग्न अवस्थेत पाहिले. आणि एक साध्वी गावात आल्याची वार्ता वाऱ्यासारखी पंचक्रोशीत पसरली. गावोगावचे लहान थोर साध्वीच्या दर्शनाला येऊ लागले. आपल्या समस्या साध्वी समोर मांडू लागले. साध्वी न थकता प्रत्येकाला विनम्रपणे काही सूचना देत प्रत्येकाला प्रचिती येऊ लागली. परिणामी गावातले लोक एकमेकांशी प्रेमाने वागू लागले. म्हणजे भांडण संपलंय. हो, पण त्याच गावात एक तापट वृत्तीचा गृहस्थ राहत होता. एके दिवशी तो तापट गृहस्थ साध्वी समोर जाऊन उभा ठाकला. देवी, 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 डोळे उघडा आणि मला माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. बोल बालका, असा कुठला प्रश्न तुला सतावतोय की आमची समाधी तुला भंग करावीशी वाटली? देवी मला सांगा, इतके लोक तुमच्याकडे आपापले समस्या घेऊन येतात, त्यावर तुम्ही अत्यंत शांतपणे उपाय सांगता. हा संयम, ही शांती तुम्ही कशी हस्तगत केली? कारण उभ्या जन्मात मला अशी शांती लाभली नाही. तुम्ही ही सिद्धी कशी प्राप्त केली? देवी, देवी, मला ही सिद्धी हवी आहे तुमच्याकडून.
मला ही सिद्धी कशी प्राप्त झाली हा प्रश्न यावेळी तरी गौण आहे. कारण यावेळी मला तुझ्या बाबतीतली एक महत्वाची गोष्ट जाणवतीये. कोणती गोष्ट? देवी लवकर सांगा, तुम्हाला काय जाणवलंय माझ्या बाबतीत? शांत बालका, शांत. मन स्थिर करून ऐक. 15 दिवसांनंतर तुझा मृत्यू होणार आहे. काय? देवी, देवी हे कसे शक्य आहे? नाही देवी, मला मरायचं नाहीये. काहीतरी उपाय सांगा. उपाय काही नाही, हे तुझे प्राक्तन आहे. तुझ्या हातात 15 दिवस शिल्लक आहे. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आता हे 15 दिवस चिडचिड करत घालवायचे की चांगल्या वर्तणुकीने घालवायचे हे तुझे तू ठरव. मग काय झाले? मग साध्वीच्या सांगण्याने त्या तापट गृहस्थाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या डोक्यात तिने सांगितलेल्या गोष्टी थैमान मांडू लागल्या. त्याच्या मनात आले की आजवर आपण लोकांशी तापटपणे वागून पाप जमा केले आहे. पण आजवर जे काही वागलो ते मी बदलू शकत नाही. आता माझ्या हाती फक्त 15 दिवस आहेत. मी माझ्या वागण्याने इतरांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करेन. माझ्या वागण्या बोलण्यातून कोणी दुखावलं जाणार नाही याची मी नक्की काळजी घेईन. त्या दिवसापासून त्या तापट गृहस्थामध्ये खूप बदल झाला. तो ज्याच्या त्याच्याशी नीट वागू लागला. त्याच्यात झालेल्या बदलामुळे त्याला स्वतःलाही मनशांती लाभू लागली. पण बयोताई, तो माणूस 15 दिवसांनी देवाघरी जाणार होता ना? तीच तर गंमत आहे. 16व्या दिवशी जेव्हा तो झोपेतून जागा झाला तेव्हा आपण जिवंत आहोत याचा त्याला फार आनंद झाला आणि आश्चर्य वाटले. तो धावत साध्वी समोर जाऊन उभा राहिला. पंधरा दिवसांनंतर तुझे मरण आहे हे कळल्यावर तू तुझ्या स्वभावात बदल केलास. मृत्यू कोणत्याही क्षणी येऊ शकतो हे एकदा लक्षात ठेवले की आपले आचरण सुधारते. तुझ्या स्वभावातील चांगल्या बदलाने आज तुझी बायको, मुले, आई वडील आनंदी आहेत की नाही? होय देवी. आज तुला समजले असेल की कायम शांत राहण्याची ही सिद्धी मला कशी प्राप्त झाली आहे. तुम्ही धन्य आहात गुरु माऊली, तुम्ही धन्य आहात. कशी वाटली गोष्ट? या गोष्टीत मला साध्वीच्या रूपात आई दिसली आणि तो तापट माणूस म्हणजे आपले नाना होते. काय? मग नानांनी आईची क्षमा मागितली? हो, नानांनी आईची क्षमा मागितली. नवऱ्याचे चुकले असेल आणि त्यांनी मनापासून आपल्या बायकोची क्षमा मागितली. असे ज्या दिवशी घडेल तो दिवस या जगातील सुदीन असेल. काय बाई कैसे वेड लागले, काय नीट घास भांडी. काय बाई कैसे वेड लागले, फुला फुलाचे रंग वेगळे. सासूबाई, त्रास होतोय. काय काम नाही ना करायचं तुला? नको करूस, जा विश्रांती घे. वेड लागले, काय बाई कैसे वेड लागले, फुला फुलाचे रंग वेगळे.
बघतेस काय तिला त्रास होतोय गोद्याला गोदे उठ गोदे गोदे नाही रे काही झालेलं नाही तिला नेहमीची नाटकं आहेत तिची अरे 2दा तिनं हे नाटक केलंय मी धावाधाव केली वैद्यभावानं घेऊन आले म्हणाले काही झालेलं नाही तिला तिनं मात्र निवांतपणे विश्रांती घेतली काम मात्र मी करते वेड लागले गोदे काकू अगं काकू ती बेशुद्ध पडले काकू अरे काय करताय मळतील ना ते कपडे सुभद्रा काकू आजी ओरडेल काय करताय इकडे आण इकडे आणा ते कपडे काय करताय कपड्यांचं झाले संपला वनवास तुमचा माझा मिलीचा मात्र सुरू होणार येतायत तुझी आई आणि नारायण येतायत पण असू दे राधा आली की मी सुटेन तुमच्या सगळ्यांच्या जबाबदारीतून तिची तब्येत कशी असेल देव जाणे ती आल्यानंतर तिला त्रास द्यायचा नाही हा सांगून ठेवते हो चला आपण कपड्याच्या घरा घालूया हे घे हे घे सकू हे घे मी नाही घरा करणार मी आजीचे मुके घेणार आजी आई कधी येणार अगो तो सुभान्या आहे ना त्यांनी पाहिले म्हणे की हे सगळे पलीकडच्या गावात आलेत आणि बापूंचे स्नेही आहेत ना कुलकर्णी त्यांच्याकडे काही क्षण थांबणार आहेत पण त्या सुभान्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही हो आपल्याला उगीच आशा पण खरंच आले असतील पलीकडच्या गावात तर त्यांना इथे पोचायला किती वेळ लागेल ग आजी खरे असेल तर संध्याकाळपर्यंत येतील अगो पण खरे की खोटे मला सुद्धा माहिती नाही खरेच असेल आई थांबणार नाही इतके दिवस आमच्याशिवाय म्हणजे आई आताच अरे 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 सकू 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 थांब सकू सकू तुमची आई आणि नारायणा येतोय हे चांगलेच होते पण त्यांच्या बरोबर तो खवीस सुद्धा येतोय मला छळायला धुतलेले कपडे ते आणा इकडे अरे स्वच्छ कपड्यांचे काय केले ते आणा इकडे आण इकडे अगो ठके तुझी आई येणार आहे ना आई येणार आहे ना तुमची मग जरा शहाण्यासारखे वागा मला कपड्यांची घडी करायला मदत करा चला आई आल्यानंतर तिला वाटू देत की माझी बाळ किती गुणी आहेत